काल बारामतीमध्ये अपघाती घटना झाली. त्याच्यात राजेंद्र आचार्य यांचा मुलगा ओंकार आचार्य व 2 मुली मधुरा सई या अपघातात मरण पावल्या, देवाघरी गेल्या. खूप सुंदर मुली होत्या ह्या. अक्षरशः बारामती फलटण तालुका आमचा हळहळला. ह्या सुंदर मुली एवढ्या छान होत्या की आत्ताच पालखीमध्ये इतक्या नाचत होत्या, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. चुकून डंपरवाल्यांनी त्यांच्या गाडीवरती घातल्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाला. पण त्यातनं पण त्यांचा वडील राजेंद्र यांचे मुलगा ओंकार त्या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करत होता. सगळ्यांना सांगत होता, वाचवा माझ्या मुलींना, वाचवा माझ्या मुलींना. आणि तरी पण ही अपघातात ते अत्यंत दुर्दैवी घटना अशी झाली की तिघेही मरण पावली. बेकार वाटतं हो ऐकताना. स्वामीराया एवढं पण निष्ठुर होऊ नका. त्या मुलांच्या, त्यांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती द्या. एवढं होऊन सुद्धा त्यांचे वडील, आजोबा मुलींचे, राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक होते. त्यांनी इतका ध्यास घेतला बाळांचा, मुलाचा की अक्षरशः त्यांनी सुद्धा धसका घेऊन आपले प्राणज्योत मालवली शेवटी त्यांची. असे एकाच घरात 4 अपघातामुळे मृत्यू झालेली 4 घटना म्हणजे सांगता येत नाही. असं डोळ्यातनं पाणी येतं. असं वाईट होऊ नये. किती सुंदर मुली दिसत आहेत पहा. अपघातात 3 मुलगा व नाती गेल्यामुळे आजोबासुद्धा राहिले नाहीत या जगामध्ये. स्वामीराया त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. खूप दुःखद घटना घडलेली आहे बारामती तालुक्यात. अक्षरशः बारामती फलटण तालुका हळहळला आहे. किती छान मुली दिसत आहेत. अहो, यांच्याकडे बघूनच किती कौतुक करावं वाटतं, डोळ्यातनं पाणी येतं. काय निष्ठुर होतो देवा. एवढ्या लहान कोवळ्या वयात पण देवा घेऊन जाऊ नको अशी मुलं छान छान दिसणारी. अक्षरशः सांगताना सुद्धा वाईट वाटतं हो. कितीच निरागस बालक आहेत, 3 बालिका आहेत बघा. अजून जीवन काय जगलं होतं स्वामीराया त्यांनी. देवा असे निष्ठुर होऊ नका, असे निष्ठुर होऊ नका. बाप देखत मुलींचा जीव जातो, बाप ही मरतो, त्याच्यानंतर आजोबा धसक्याने मरतो. म्हणजे हे किती कुटुंब संपलं अक्षरशः. वाईट वाटतं. अशा घटना कधी होऊ नये. बेदरकारपणे गाडी चालवण्याला योग्य शासन झालंच पाहिजे. ही सांगायची गोष्ट म्हणजे चॅनेलवर एवढं वाईट वाटलं ना, मन राहिलं नाही. म्हणून ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. स्वामीराया त्या बाळांच्या आत्म्यास शांती लाभो. श्री स्वामी समर्थ देवा. श्री स्वामी समर्थ. त्या बाळांच्या आत्म्यास शांती लाभो. हीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना. कारण आम्हाला पण मुलं बाळ आहेत घरामध्ये. किती सुरेख गोड पोरी दिसतात त्या. बघता क्षणी डोळ्यातनं पाणी येतं. अक्षरशः सगळ्यांनी त्या मुलींना, त्यांच्या कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहा. श्री स्वामी समर्थ.